नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे कॅप्टन अशोक खरात. कॅप्टन अशोक खरात यानं महिलांचं लैंगिक शोषण केलं. या लैंगिक शोषणाच्या विरोधात त्याच्या विरोधात अनेक महिलांनी तक्रारी दाखल केल्या. सध्या तो एस-आय-टी चौकशीमध्ये आहे. एस-आय-टी कडून त्याचा कसून तपास घेतला जातोय. कसून त्याची चौकशी केली जाते. परंतु या प्रकरणामध्ये त्याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे किंवा कॅप्टन अशोक खरात याची जी संस्था आहे, त्या संस्थेवरती विश्वस्त असल्यामुळे कुठेतरी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अर्थात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला. सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल राजकारण्यांना, त्यापैकी एक नाव म्हणजे रुपाली चाकणकर. आता याच रुपाली चाकणकरांना पुन्हा एकदा त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या संस्थेवरती अ, अ, अशोक खरात हा अध्यक्ष आहे. ती संस्था म्हणजे अर्थात शिवनेरा संस्था. या संस्थेमध्ये अ, रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून आहेत. त्यांना या प्रकरणामध्ये एस-आय-टी कडून समन्स बजावण्यात आलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे? रुपाली चाकणकर यांना अखेर चौकशीच्या फेऱ्यामध्ये रुपाली चाकणकर अडकलेल्या आहेत. खरं तर या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे? रुपाली चाकणकर यांच्यावरती कशा पद्धतीचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत? पुढे काय होऊ शकतं हे सगळंच आपण या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. माझ्यासोबत या लाईव्हमध्ये आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 18 तारखेपासून सध्या एकाच नावाची चर्चा आहे राज्यात आणि ते नाव म्हणजे कॅप्टन अशोक खरात. सगळ्या महाराष्ट्राला तो परिचित झालाय. त्याने जे कुकर्म केलेलं आहे, त्या कुकर्मामुळे अक्षरशः त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जातोय. कारण अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्याने अत्यंत विकृत पद्धतीनं लैंगिक शोषण केलेलं आहे. त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. अनेक उद्योगपतींना, सेलिब्रिटींना त्याने फसवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले त्या महिलांचे सुद्धा व्हिडिओ फुटेजेस त्याने रेकॉर्ड करून स्वतःकडे ठेवलेले होते. पेनड्राईव्हमध्ये ते त्याचा उलगडा झालेला आहे. पोलीस तपासामधून ती गोष्ट सुद्धा पुढे आलेली आहे. परंतु रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर ज्यांना गुरुमाऊली म्हणायच्या, त्या कॅप्टन खरात प्रकरणामुळं, कॅप्टन खरातच्या या कुकर्मामुळं अखेर रुपाली चाकणकरांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एस-आय-टीचे आदेश दिलेले आहेत. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये चौकशी सुरू आहे. ज्या पद्धतीने तपास केला जातोय, ज्या पद्धतीने सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये जो उद्योगपतींसोबत मिरवायचा, अनेकांना स्वतःचं भविष्य सांगायचा, अंकशास्त्र सांगायचा, ओशनो जल द्यायचा, जेवढा त्याच्या कुकर्माचा पाढा वाचू संकेत तेवढा कमीच आहे. त्याच कॅप्टन खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे किंवा त्याला गुरुमाऊली संबोधल्यामुळे आणि त्याचबरोबर अनेक असे प्रकरण आहेत. रुपाली चाकणकर यांनी जे संपादकाकडून खुलासा पत्र मागवलेलं होतं, त्याचबरोबर शिर्डीच्या पोलिसांना त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव टाकलेला होता, असे अनेक आरोप त्यांच्याच पक्षाकडून स्वतः रुपाली चाकणकर यांच्या पक्षातील एका पुण्यातल्याच नेत्यांकडून केले गेलेले आहेत. खरं तर संकेत, काय सांगशील रुपाली चाकणकर यांना अखेर एस-आय-टीचा जो आहे तो समन्स आलेला आहे? निश्चित राजरत्न जर आपण पाहिलं तर नाशिकमधला विकृत भोंदूबाबा आणि जो कधी कॅप्टन नसताना स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता. त्या विकृत अशोक खरातच्या एक-एक कारनामे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जगात एल्फिस्टन फाईल आणि अ, राज्यात किंवा सुरू असलेली खरात फाईल्स या सगळ्यामुळे या अशोक खरातचे कुकर्म, काळे कारनामे हे समोर येत असतानाच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये देखील कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या अशोक खरात सोबत व्हायरल झालेले फोटो असतील किंवा या अशोक खरात सोबत असणारे संबंध, घनिष्ठ संबंध या सगळ्यामुळं रुपाली चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळालं. अगोदर 20 तारखेला त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, तर 27 मार्चला रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील गेल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यानंतर या अशोक खरातमुळं रुपाली चाकणकरांच्या मागे लागलेल्या शुक्ल काष्टातला पुढचा अध्याय म्हणजे आता रुपाली चाकणकर यांची सुद्धा एस-आय-टी मार्फत चौकशी होईल अशा
समोर आलेल्या चर्चा आहेत तशा बातम्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. कारण त्याची जी शिवनिका ट्रस्ट आहे, ज्या शिवनिका ट्रस्टवर हा विकृत भोंदूबाबा अशोक खरात हा अध्यक्ष आहे. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर देखील अ, विश्वस्त म्हणून काम पाहत होत्या. सदस्य म्हणून या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर काम पाहत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजरत्न या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या. मात्र रुपाली चाकणकरांच्या नावाच्या समोर कंसामध्ये अध्यक्ष राज्य महिला आयोग याचा उल्लेख केलेला होता. जे खरं तर संविधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे. ज्या पदाचा उपयोग जो आहे तो इथे नावाच्या पाठीच्या पुढे लिहिता घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. जर राज्य महिला आयोगाच्या तिथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस असा उल्लेख सुद्धा करता आला असता प्रदेश अध्यक्ष म्हणून. हं. मात्र तिथे जाणीवपूर्वक कुठेतरी राज्य महिला आयोग असं पट टाकून म्हणजे विकृत अशोक खरात कुठेतरी या सगळ्यामुळं कुठेतरी एक दबाव तंत्र टाकत होता का? किंवा दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी त्यानं रुपाली चाकणकरांच्या नावासमोर अध्यक्ष राज्य महिला आयोग असं पद लिहिलं का? असे प्रश्न सुद्धा पुन्हा उपस्थित होताना पाहायला मिळतायत. मात्र रुपाली चाकणकरांनी असं म्हटलं, की जे काही फोटो व्हायरल होत आहेत, जे काही व्हिडिओ समोर येत आहेत, या सगळ्यामध्ये हे सगळे कुठलेतरी जुने फोटो आहेत. मी अशोक खरात यांना गुरु मानत होते किंवा अशोक खरात यांच्या या सगळ्यामध्ये आमच्या परिवारांनी सुद्धा त्यांना गुरु मानत होते. मात्र त्यांच्या काळे कारनामे जे आहेत ते काही आम्हाला माहिती नव्हते. असं रुपाली चाकणकर यांनी ज्यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी देवगिरी निवासस्थानाच्या बाहेरच माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली, त्याच्यामध्ये असा उल्लेख जो आहे तो केलेला होता. मात्र आता या सगळ्यामुळं एस-आय-टी चौकशी कुठेतरी एस-आय-टीचं समन्स जे आहे ते आता रुपाली चाकणकरांना बजावलं गेलंय, अशा चर्चा होताना पाहायला मिळत आहेत आणि या चर्चेच्या अन्वये आता रुपाली चाकणकर यांची सुद्धा एस-आय-टी कडून एस-आय-टी प्रमुख तेजस्वी सातपुते या चौकशी करतील असं सांगितलं जातंय. या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीपासूनच ही चर्चा उपस्थित केली जात होती राजरत्न, की जे 11 जण आहेत ट्रस्टवरचे, शिवनिका ट्रस्टवरचे, या 11 जणांची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. आणि ज्यावेळी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला किंवा अगदी अलीकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर रुपाली चाकणकरांच्या एस-आय-टी चौकशीचा मार्ग मोकळा झाला. अशी चर्चा जी आहे ती लोकांना पाहायला मिळालेली होती. आणि त्यानंतर आज सकाळपासून सुरू झालेल्या चर्चांच्या अन्वये आता रुपाली चाकणकर यांची एस-आय-टी कडून चौकशी केली जाईल अशी शक्यता आहे. संकेत रुपाली चाकणकरांची एस-आय-टी कडून चौकशी केली जाईल अशी शक्यता आहे. त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. कारण जर पाहिलं तर यापूर्वी त्यांच्याकडे घटनात्मक पद होतं आणि ते पद म्हणजे राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा होत्या आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा ही मलिन होऊ नये किंवा घटनात्मक पदाचा अवमान होऊ नये, तशा पद्धतीचा कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, राज्य सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, त्यामुळे कुठेतरी त्यांना राजीनामा द्यायला लावला आहे, असं सध्या चर्चा आहे. परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे संकेत ही जी संस्था आहे, ही जी शिवनेरा संस्था आहे, त्या शिवनेरा संस्थेच्या मध्ये जवळपास तू सांगितलेलं आहेस, की 11 सदस्य आहेत. त्यामध्ये अध्यक्ष आणि बाकी विश्वस्त ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या संबंधित जी लोकं आहेत, यापूर्वी या संस्थेवरती जी लोकं माजी पदाधिकारी होते, विश्वस्त होते त्यांची आणि आजी ह्या सगळ्या सदस्यांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे, अशी सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. संकेत या संस्थेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत. या आर्थिक व्यवहाराची सुद्धा आयकर विभागाच्या मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. निश्चित राजरत्न या विकृत अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असताना त्याच्या प्रॉपर्टीची किंवा त्याच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत होती. मग ते खडे कितीतरी हजारांना घेऊन कितीतरी लाखांना विकले किंवा चिंचुकेचं सुद्धा जे काही त्यांनी लाखोंच्या याच्यामध्ये व्यवहार केलेला आहे. या सगळ्याची निश्चितपणे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक पोलीस, या एस-आय-टी या सगळ्यानंतर प्रामुख्याने आता आयकर विभागाची सुद्धा यामध्ये अर्थात इन्कम टॅक्सची एंट्री सुद्धा या सगळ्यामध्ये होईल अशी चर्चा निश्चितपणे आहे आणि त्याच्या या सगळ्या काळ्या कारनाम्यांची, मोहमायांची जशी चौकशी होती तशी त्यांनी घेतलेल्या या सगळ्या बेनामी प्रॉपर्टीची सुद्धा कुठेतरी चौकशी होईल असं बोललं जातंय. त्या अनुषंगाने मात्र या सगळ्यामध्ये राजरत्न आयकर विभाग किती इंटरेस्टेडली येतो किंवा खरंच तशी चौकशी होते का? हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुन्हा उपस्थित होतानाच पाहायला मिळतात. संकेत आयकर विभागाची एंट्री होणार का हे पाहणं महत्त्वाचंच आहे. परंतु ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रदेश अध्यक्षा होत्या महिला, त्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा त्यांनी त्यांच्या पदाचा दिलेला आहे. घटनात्मक पदाचाही दिलाय. त्याबरोबर पक्षाचं जे पद होतं महिला राज्य प्रदेशाध्यक्षपद त्याचाही राजीनामा दिलाय. परंतु
रुपाली चाकणकर यांच्या स्वतःच्या पक्षामधूनच त्यांच्यावरती टीका केली जात होती. म्हणजे पुण्याच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडनं सातत्याने त्यांना सहआरोपी करा. त्या या प्रकरणाच्या प्रमुख सूत्रधार आहेत, सेक्स स्कॅन्डलच्या सूत्रधार आहेत, अशा पद्धतीच्या शब्दांमध्ये त्यांच्यावरती टीका केली गेली. आणि आता त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे करतायत. काय सांगतील त्यांना अटक होऊ शकते? राजरत्न प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये ज्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेण्यासाठी रुपाली पाटील ठोंबरे, संगीता तिवारी आणि सुषमा अंधारे या गेलेल्या होत्या. त्यावेळी रुपाली चाकणकरांना अटक करावी सहआरोपी करून, अशी मागणी प्रामुख्याने रुपाली ठोंबरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने ही मागणी होताना पाहायला मिळते, की या सगळ्या अ, विकृत खरात प्रकरणामध्ये, भोंदूबाबा विकृत अशोक खरात प्रकरणामध्ये या रुपाली चाकणकर यांना सुद्धा सहआरोपी करावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी टीका, टिप्पणी, आरोप होताना पाहायला मिळतोय. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव आणि संघटक प्रदेश प्रवक्ते आणि संघटक सचिव जे आहेत त्या विकास लावंडेंनी तर आज थेटपणे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल केलेला आहे. ते एक पत्र पाठवतच त्यांनी रुपाली चाकणकरांबरोबर सुनील तटकरे यांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी या सगळ्यामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. मात्र राजरत्न फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत या सगळ्या ह्या गोष्टी केवळ गुन्हा सिद्ध होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत असं नाही, तर या सगळ्यामध्ये काही रुपाली चाकणकर आणि या विकृत अशोक खराताचे काही अ, आर्थिक व्यवहार झालेले आहेत का? किंवा यांचे संबंध आर्थिकदृष्ट्या काही आलेले आहेत का? किंवा या सगळ्या कारनाम्यांमध्ये रुपाली चाकणकरांचा सहभाग होता का? हे सगळे चा तपास किंवा या सगळ्याची पडताळणी केली जाईल आणि मग ही जी काही मागणी होतीये या मागणीच्या आधारावर पोलीस कारवाई करतील. पोलीस केवळ चर्चा किंवा या सगळ्यामुळं चौकशी करणार नाहीत. तपासाच्या अन्वये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतील. मात्र सध्या स्वपक्षीयातल्या रुपाली पाटील ठोंबरे असतील किंवा विरोधी पक्षातल्या सुद्धा नेत्यांकडनं अगदी विकास लावंडेंपासून सगळेच प्रमुख नेत्यांनी जी काही रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, सुरुवातीला या प्रकरणाच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने, कारण 4 मार्च 2025 ला हे प्रकरण जे आहे सर्वात आधी पुढे आलेलं होतं. जे स्थानिक पेपर आहे नाशिकचा, तो की खबरदार दैनिक पुढारी. खबरदार पुढारी, त्या पुढारीचे जे संपादक आहेत खैरनार, त्यांनी नाशिकच्या कॅप्टन भोंदूबाबाचा भांडाफोड करणार या मथळ्याखाली एक बातमी प्रकाशित केलेली होती. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही ठिकाणाचं किंवा त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलेलं नव्हतं. परंतु या बातमीच्या आधारावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, ज्या घटनात्मक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या होत्या, त्यांनी या बातमीची दखल घेत थेटपणे त्यांना या बाबतीमध्ये खुलासा पत्र मागवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी थेटपणे माफीनामा जो आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलेला होता. खरं तर रुपाली चाकणकरांना हे प्रकरण 1 वर्ष आधीच माहिती होतं. त्यांनी मला फोन केलेला होता. अशा पद्धतीचे पुरावे या संपादकांनी जे आहेत ते प्रसार माध्यमांच्या पुढे दिलेले होते. हे एक प्रकरण आहे. त्याचबरोबर ही बातमी प्रकाशित झाल्याच्या नंतर हा जो भोंदूबाबा कॅप्टन खरात आहे, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव जो आहे, त्याने या प्रकरणामध्ये ज्यावेळेस खरातला असं समजलं, की या नीरजकडे माझ्या संबंधामध्ये माझ्या विरोधातले सबळ पुरावे आहेत. त्यानंतर त्यांनी एका महिलेला थेटपणे फोटो मॉर्फ करण्यात आलेले आहेत म्हणून या नीरज जाधवच्या विरोधात शिर्डी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला लावली. ही तक्रार द्यायला लावल्याच्या नंतर अर्थात अहिल्यानगरचे जे पोलीस एस-पी आहेत, दबंग म्हणता येईल, सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि तपास केल्याच्या नंतर त्यांना कुठेतरी अशी गोष्ट लक्षात आली, की या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. यांनी या महिलेच्या संदर्भामध्ये या जो व्यक्ती आहे नीरज जाधव, याची चौकशी केली, त्याला विश्वासात घेतलं. त्यानंतर त्याचे जे इतर 2 मित्र होते, त्या 2 मित्रांना सुद्धा विश्वासात घेत त्यांच्याकडनं पेन ड्राईव्ह मिळवला आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल हे जे अश्लील व्हिडिओ होते खराचे, ते 58 व्हिडिओ सापडले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती थेटपणे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि त्यानंतर शिर्डीच्या पोलिसांनी, सुरुवातीला पाहिलं तर शिर्डीच्या पोलिसांचं संकेत कौतुक करावं लागेल. शिर्डीच्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुप्त पद्धतीने वॉच जो आहे त्या ह्या कॅप्टन खरात याच्या नाशिकच्या घरावरती ठेवला. 4 साध्या विषयातले पोलीस त्याच्या बंगल्याच्या बाहेर ठेवले. तो कुठे येतोय, कुठं जातोय, त्याला भेटायला कोण येतंय, एका विशेष गाडीने त्याचा पाठलाग सुद्धा केला गेला आणि याचे सगळे पुरावे गोळा केल्याच्या नंतर याचा अहवाल जो आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना देण्यात आला. आणि सांगतात दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी ही जी तक्रार देण्यात आलेली होती. कारण ह्या कॅप्टन खरातने एका महिलेला पुढे केलेलं होतं, की ह्या नीरज जाधवच्या विरोधात तक्रार दे. अशी जे माहिती पुढे येते या सूत्रांकडून.
त्यानुसार त्या कॅप्टन खरातनेच एका महिलेला पुढे केलं आणि सांगितलं, की माझे फोटो मॉर्फ करून हा नीरज जाधव अशा पद्धतीचे धमक्या देतोय, ब्लॅकमेलिंग करतोय. परंतु या तपासामधून ज्या गोष्टी उघड झालेल्या होत्या, त्यामधून ही सगळी जी आहे खरात विरोधातली ही सगळी धक्कादायक माहिती पुढे आली आणि असा आरोप होतोय, की ज्यावेळी या महिलेने तक्रार केलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे घटनात्मक पदावरती असताना त्यांनी थेटपणे जे कोण ज्यांच्या कोणाकडे हे व्हिडिओ आहेत, त्यांना तुम्ही बदलून काढा आणि त्याचबरोबर ह्या ज्या महिला आहेत, ज्यांनी या कॅप्टन खरातच्या विरोधात तक्रार दिलेली आहे, त्यांची चौकशी करू नका. अशा पद्धतीचे आदेश थेटपणे शिर्डीच्या पोलिसांना दिलेले होते. अशी सूत्रांकडनं माहिती मिळते, अशी माहिती पुढे येते आणि त्याचबरोबर पोलिसांना त्यांनी थेट आयोगापुढं हजर राहण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी रुपाली चाकणकर यांचा या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसते, अशी माहिती मिळते संकेत. काय सांगशील हे सगळं? निश्चितच राजरत्न ह्या सगळ्या चर्चा किंवा हे सगळ्या होणाऱ्या काही गोष्टींमधले खुलासे हे निश्चितपणे धक्कादायक आहेत. या सगळ्यामध्ये एस-आय-टी असेल, नाशिक पोलीस असतील, हे योग्य पद्धतीने आपला तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतील. याच्यामध्ये प्रामुख्याने तू जो दैनिक खबरदार पुढारीचा उल्लेख केला, ज्या दैनिक खबरदार पुढारीमध्ये दत्तात्रय खेमनार नावाचे जे संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक दीड वर्षभर 1 एक वर्ष दीड 4 मास वर्षापूर्वी हां. त्यांनी ती बातमी प्रसिद्ध केलेली होती, की कॅप्टन खरातचा भांडाफोड हां. आम्ही करणारच आणि त्या बातमीनंतर मग राज्य महिला आयोगानं त्यांच्याकडनं खुलासा मागवला आणि त्या खुलासामध्ये मग मोगम माहितीच्या आधारे तुम्ही बातमी प्रसिद्ध केली किंवा आम्ही बातमी प्रसिद्ध करतोय, असं एक काहीतरी ते खुलासापत्र दत्तात्रय खेमनार यांनी राज्य महिला आयोगाला दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यामुळे निश्चितपणे राजरत्न हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो, की या विकृताच्या, या खराताच्या कारनाम्यांची कहाणी जी आहे ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून किंवा राज्य महिला आयोग म्हणून रुपाली चाकणकरांना साधारणतः वर्ष दीड वर्षापूर्वीच माहिती झालेली होती. मग या सगळ्यामध्ये जर वेळीच कारवाई राज्य महिला आयोग म्हणून केली असती, तर कदाचित जे काही आता 250 पेन ड्राईव्ह आहेत, 500 पेन ड्राईव्ह आहेत. या सगळ्यामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत. अशी जी काही चर्चा होती, अनेक महिला या मधल्या काळामध्ये ज्या काही बळी पडल्या या विकृताला, तर त्या पडल्या नसत्या. निश्चितपणे राज्य महिला आयोगाने योग्य वेळी कारवाई करणं गरजेचं होतं. मात्र राज्य महिला आयोगाने सुद्धा वेळीच कारवाई का केली नाही? राज्य महिला आयोगावर मग कोणाचा दबाव होता का? की मग राज्य महिला आयोगाने या सगळ्यामध्ये जाणीवपूर्वक कानाडोळा केला का? असे अनेक प्रश्न पुन्हा इथे उपस्थित होत आहेत, ज्याचा तपास अर्थातच सी-आय-डी, एस-आय-टी म्हणून केला जाईल या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने. कारण मध्यंतरी एका मराठी वृत्तवाहिनीला नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुलाखत दिली. ज्या मुलाखतीमध्ये संदीप कर्णिक यांनी स्पष्टपणे सांगितलं, की राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते असतील, तर यांनी स्पष्टपणे सांगितलंय, की या प्रकरणाच्या मुळाशी जा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पोलिसांना पूर्णपणे फ्री हँड दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातलं सत्य जे आहे ते बाहेर येताना पाहायला मिळेल. या विकृताला कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती होताना पाहायला मिळेल. मात्र निश्चितपणे या सगळ्यामुळं कुठेतरी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर किंवा राज्य महिला आयोगाच्या एकंदरीतच कार्यशैलीवर कुठेतरी निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याच्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात का? किंवा या सगळ्यामध्ये का दिरंगाई झाली? याचा शोध जो आहे तो घेतला जातोय का? हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर एस-आय-टी कडून समन्स आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे आणि ही चौकशी केल्याच्या नंतर जर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे जर आढळले एस-आय-टीला तर त्यांना अटक सुद्धा होऊ शकते अशी शक्यता जी आहे व्यक्त केली जाते. परंतु या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कशा पद्धतीचे पुरावे पुढे येतात किंवा खरंच कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची इन्व्हॉल्वमेंट होती का किंवा नव्हती हे सगळंच पुढील चौकशीमधून जे आहे ते उघड होणारच आहे आणि आमचं ही जी घटनाक्रम आहे जो अत्यंत महाराष्ट्राची मान जी आहे जो फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राची प्रतिमा प्रचंड मलिन झालेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये जे कुकर्म ह्या भोंदूबाबा खरातने केलेला आहे, त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच म्हणावी लागेल. या प्रकरणात पुढे काय होतं, काय कारवाई होते, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुरावे मिळतात का? किंवा या प्रकरणामधून रुपाली चाकणकरांची निर्दोष मुक्तता होते, सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनेचे अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.